TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित पुरंदर तालुक्यातील 51 विद्यालयातील 16,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या आणि त्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या 100 विद्यार्थ्यांच्या नमो चषक चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे तसेच पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन संपन्न झालाय। या कार्यक्रमाचे आयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामटे यांनी केले होते। या कार्यक्रमास निलेश जगताप अध्यक्ष भाजपा पुरंदर, संतोष जगताप अध्यक्ष भाजपा सासवड, दिलीप कटके अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा पुरंदर, अजिंक्य टेकवडे सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा, भानुकाका जगताप माजी संचालक मार्केट कमिटी, संदीप देवकर अध्यक्ष किसान मोर्चा भाजपा पुरंदर, संदीप कटके सरचिटणीस भाजपा पुरंदर, मयूर फडतरे अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा, गणेश भोसले अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा जेजुरी, सचिन पठारे, महाडिक मॅडम, मयूर राजेंद्रभाऊ जगताप, MK नाना गायकवाड, राजेंद्र जाधव, शब्बीरभाई शेख, नंदुशेठ गायकवाड तसेच हिवरे ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते। आपण पाहतोय आणि अशा अर्थातही हीच वेळ हीच संधी असते। काही लोकांनी संधी मिळाल्यानंतर तुम्ही यशस्वी होऊ शकता। मला याची खात्री यामध्ये भविष्य काळामध्ये काही व्यावसायिक चित्रकला करणे व्यावसायिक होऊ शकतात। इतकं चांगलं लाजवाब काम मुलांनी केले आणि खूप चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळाले। मला उल्लेख केला पराबाई त्या ठिकाणी चित्र पाहिलं। मुलांवरती संस्कार हे महत्वाचे चांगलं होते। संस्कार ही काळाची गरज आहे। आई वडील मुलांना त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न करतात, जे पाहिजे ते मुलांना द्यायचा प्रयत्न आग्रह करतात। स्वतः त्या ठिकाणी काही वस्तू वापरतात, परंतु माझ्या मुलांना काही कमी पडता कामा नये या भूमिकेचं जे पाहिजे ते शक्य आहे ते अधिक मुलांना देऊन मुलांना खूप शिकलं पाहिजे हे अपेक्षा आहे। त्यांचे संस्कार करतं ते शिक्षक एक सामाजिक बातमी जोडून त्याला शिक्षण माहिती असतं हा मुलगा त्या ठिकाणी कोण होऊ शकतो। आपल्या भागातील